गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मित्रांनो, काल मार्केटमध्ये झालेला आहे फ्री फॉल आणि हा फ्री फॉल होण्यामागचं कारण काय आहे ते पहिलं आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटतंय की काल जी सेंट्रलाइज मीटिंग कोरोना संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटने बोलवली होती त्याचा हा इम्पॅक्ट असू शकतो, परंतु मला तसं बिलकुल वाटत नाही किंवा तशा कुठल्याही न्यूजसुद्धा नाही आहेत. त्याचं कारण असं की मार्केट एकाच कारणासाठी दोनदा कधीही पडत नाही आणि कोरोना हा फार मोठा इम्पॅक्ट करणारा विषय राहिलेला नाही. मग काल मार्केट पडण्यामागचं कारण काय होतं, तर मार्केट सतत गॅपअप ओपन होत होतं परंतु कन्सॉलिडेट होत नव्हतं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि तो गॅपअप काल सस्टेन होऊ शकला नाही आणि त्याच्यानंतर मार्केटने फ्री फॉल दिला. याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात होता तो फॉरेन इन्स्टिट्यूशनचा, म्हणजेच FIIsने काल जवळजवळ 1300 कोटी रुपयांचं सेलिंग केलेलं आहे आणि त्यामुळे हा फ्री फॉल घडून आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहाल तर जे काही लार्ज कॅप स्टॉक्स आहेत तर ते हार्डली 1% ते 1.5% याच्या आसपास पडलेले आहेत. परंतु तुम्ही जर स्मॉल कॅप आणि जर पेनी स्टॉक पाहिले तर ते मात्र तुम्हाला जास्त पडलेले पाहायला मिळतील. अगदी 4-4, 5-5% सुद्धा ते स्टॉक पडलेले आहेत. म्हणजे खरं करेक्शन जे आहे तर ते आता तुम्हाला स्मॉल कॅपमध्ये आणि पेनी स्टॉकमध्ये पाहायला मिळतं आहे. तिथे तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता किंवा मग जे काही असेल ते तुम्ही बुक करू शकता. आता काल जर तुम्ही पाहिलं तर पुटच्या प्राइसेस जे आहे तर ते मार्केट सतत वर जात असल्यामुळे अगदी कमी झाल्या होत्या. त्यामुळे पुट अगदी स्वस्तामध्ये मिळत होते काल आणि मार्केट एकदम खाली आल्यामुळे भरपूर पैसे लोकांचे बनलेले आहेत. तुम्ही काही प्रॉफिट केला असेल तर तो नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता पुढे काय होणार? तर मित्रांनो, अजूनही मार्केट लगेच खाली जायचं थांबणार नाही, हे लक्षात घ्या. कारण आजही गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की मार्केट 60 ते 70 पॉईंट आजही गॅप डाऊन ओपन होत आहे. म्हणजे आता हे पाहणं फार गरजेचं आहे की तो गॅप ते फिलअप करतं की सस्टेन करू शकतं की नाही, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि कसं असतं की एखाद्या गाडीला जर आपण ब्रेक लावला तर ती कधी लगेच थांबत नाही, ती थोडी पुढे जाऊन थांबते. मग हा सेम तसाच प्रकार आहे की कालचा हँगओव्हर आजही राहणार, मार्केट डाऊनच राहणार. अजूनही मार्केट साधारण 150-200 पॉईंटच्या आसपास खाली यायला पाहिजे आणि तिथे कन्सॉलिडेट करून एक चांगला सपोर्ट बनवून मार्केट पुन्हा बाउन्स बॅक करेल आणि त्यानंतर नवीन वर्षामध्ये ते पुन्हा नवीन हाय लावेल, एवढं मात्र नक्की. कारण मार्केटमध्ये अजूनही बुलिशच अंडर करंट आहे, मार्केट बेरिश नाही आणि मार्केट इथनं कुठेही क्रॅश होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला चांगल्या कंपन्यांचे स्टॉक्स या दरम्यान तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मिळतील, 4-4, 5-5% स्वस्तामध्ये मिळतील. अजून काय पाहिजे? त्यामुळे ही खरी गुंतवणूक करण्याची जागा आहे. मार्केट अजून 1-2 दिवस जरी पडलं तरी हरकत नाही, तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि त्यानंतर मार्केट कन्सॉलिडेट करून मार्केट पुन्हा वरती जाईल, हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, असा होता आजचा प्री मार्केट रिपोर्ट आणि आज काय घडणार आहे किंवा काय घडू शकतं हे आपण पाहिलेलं आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.